नमस्कार. आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. मुंबईला या राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका, मनोज पाटील जरांगे यांचं मराठा समाजाला आव्हान. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. तत्पूर्वी मनोज जरांगे यांनी बीड येथील भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हणाले, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेऊ, नसता मुंबईत सोडणारच नाही. मनोज पाटील जरांगे बोलताना पुढे म्हणाले, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा आणि देवेंद्र फडणवीस ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लयच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता आंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. मनोज जरांगेंना बैठक घेण्यासाठी आमदार 10-15 लाख रुपये देतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी बीडमध्ये त्यांनी इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत येत आहोत तेव्हा काय करायचे ते करा असे म्हणत आव्हान केले. त्यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना मतदारसंघात बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10-15 लाख रुपये देतात असा थेट आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. लाडकी बहीण योजनेत 26 लाख बोगस लाभार्थी. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फसवणूक. अजित पवार म्हणाले, मग योजना बंद करू का? राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला. सरकारच्या शोध मोहिमेत तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी समोर आले असून ही सर्व लाभार्थी पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही दरमहा 1,500 रुपयांचा निधी घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले. बोगस लाभार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर न देता योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली.